आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सन्मानार्थ देशाच्या गौरवाचा झेंडा महाराष्ट्रात उंचावण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीत एका ऐतिहासिक आणि भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया अशी साथ घालत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीतून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे। यापूर्वीचा तिरंगा रॅलीचा विश्वविक्रम 21,000 चौरस फुटांचा होता, मात्र यंदा कल्याण लोकसभेत तब्बल 35,000 चौरस फुटांचा भव्य तिरंगा फडकवून तो जुना विक्रम मोडीत काढण्यात आला आहे। या नव्या भव्य तिरंग्याची विश्वविक्रम म्हणून अधिकृत नोंद होणार असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य आणि विश्वविक्रमी रॅली शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे। रॅलीचा प्रत्यक्ष प्रारंभ सकाळी 7:30 वाजता डोंबिवलीतील पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कॅप्टन विनय कुमार सचान स्मारक येथून होईल। येथे हजारो नागरिक एकत्र येऊन 35,000 चौरस फुटांचा भव्य तिरंगा हाती घेत अभिमानाने मार्गस्थ होतील। घरडा सर्कल येथून सुरू झालेली ही रॅली पुढे दत्तनगर चौकाकडे प्रस्थान करेल। या भव्य रॅलीचा दिमागदार समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील 150 फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ होणार आहे। लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या अनुषंगाने श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि डोंबिवलीमधील तमाम सामाजिक संस्था असतील, सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिक असतील, मंडळ असतील यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात या डोंबिवली क्षेत्रातले शाळा असतील, कॉलेज असतील, इथल्याही विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे। कारण आपला हा देशाचा मान, स्वाभिमान, अभिमान आपला देशाचा आहे, आपला तिरंगा झेंडा आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा चांगल्या प्रकारे केला पाहिजे। आणि डोंबिवलीकरांची ख्याती तुम्हाला माहिती आहे की आपण हा विश्वविक्रम करतोय। आपल्या या सर्व शाळेतील विद्यार्थी असेल, कॉलेजचे विद्यार्थी असेल, 15,000च्या आसपास आणि नागरिक 10 ते 15,000च्या आसपास असा मोठा जनसमुदाय आपल्याला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत। राष्ट्रप्रेम आपला तिथे दाखवणार आहेत, कारण आपला तिरंग्याची शान आहे आणि या अनुषंगाने आपल्याला डोंबिवलीमध्ये विश्वविक्रम असं कुठेही तिरंगा रॅली झाली नसे अशा प्रकारे आपला विश्वविक्रम करायचा आहे। 2100 मीटर लांबीचा आणि 5 फूट रुंद असा तिरंगा झेंडा आणि 34,000च्या स्क्वेअर फुटाच्या वरती असलेला आपण झेंडा सर्व नागरिक आणि कॉलेजचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, हे खांद्यावर घेऊन आपण सर्वजण रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि न भूतो न भविष्य असा कार्यक्रम होणार आहे। मोठ्या प्रमाणात याच्यात सर्व पक्षीय नेते, तुमचे मान्यवर, काही कलाकार असतील, मंत्री महोदय असतील आणि मान्यवर असतील, याच्या मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रमाला येणार। त्यांच्या संपूर्ण माहिती आम्हाला आज येणार। जे जसे काय कोण येणार त्याची माहिती तुम्हाला आम्ही नक्कीच देऊ, पण मोठ्या प्रमाणात याच्यात सर्वजण सहभागी होणार आहेत। नियोजन कशा पद्धतीने होणार आहे? तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे घरडा सर्कल इथून सकाळी 7:30 वाजता चालू होणार आहे। घरडा सर्कलवरून तिथून मग आपण येणार टिळक, लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या येतो, तिथून आपण 4 रस्त्यावरून आपण एक टंडन रोडला टिपटॉप दुकान आहे, तिथून लेफ्ट टर्न टंडन मार्गे आपण दत्तनगर चौकामध्ये जाणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात याच्यात सर्व डोंबिवलीकर सहभागी होणार आहेत। कारण तुम्ही बघितलं असेल 135 ते 40च्या आसपास डोंबिवलीतल्या संस्थेने भाग घेतलेले आहेत, त्याचबरोबर मंडळांनी भाग घेतले आहेत। त्याच्यात राखीव दल असेल, पोलीस असतील, या सर्व मान्यवरांनी याच्यात भाग घेणार आहेत। कारण सर्वांचे आम्हाला पत्र आलेले आहेत, कोणी फोनवर आम्हाला माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारे हा तिरंगा रॅलीचा मोठ्या प्रमाणात जयघोष होणार आहे आणि राष्ट्रप्रेम होणार आहे।